नमस्कार. आज आपण मायोसायटिसच्या एका वेगळ्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे डर्मॅटोमायोसायटिस. हा एक दुर्मिळ प्रकारचा ऑटोइम्यून आजार आहे. पण त्याबद्दल जाणून घेतल्याने तो आपल्या शरीरावर कसा परिणाम करतो व त्याचा उपचार कसा केला जातो हे आपण समजून घेऊ शकतो. तर थोडक्यात पाहूया डर्मॅटोमायोसायटिस काय असतं. हा एक ऑटोइम्यून प्रकारचा आजार आहे. म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती, जी सहज आपल्या शरीराचे संरक्षण करते, जेव्हा आपल्याच शरीरातील अवयवांवर हल्ला करू लागते तेव्हा त्याला ऑटोइम्यून आजार असं म्हटलं जातं. डर्मॅटोमायोसायटिसमध्ये हे अवयव असतात त्वचा आणि स्नायू. डर्मा म्हणजे त्वचा आणि मायो म्हणजे मसल किंवा स्नायू. तसंच आयटिसचा अर्थ इन्फ्लमेशन होतो, म्हणजेच दाह होणे. डर्मॅटोमायोसायटिसच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये फुफ्फुसे, सांधे, रक्तवाहिन्यांवर देखील परिणाम होऊ शकतो. डर्मॅटोमायोसायटिसमध्ये मुख्यतः 2 लक्षणे जाणून येतात. एक म्हणजे त्वचेवर पुरळ येणे आणि दुसरं म्हणजे स्नायू कमकुवत होणे. नमस्कार.